अतिवृष्टीमुळे मांजरा नदीला आलेल्या पुरामध्ये घर, संसार आणि जनावरसुद्धा वाहून गेलीत। मात्र 4 दिवस उलटूनही अद्यापपर्यंत प्रशासनातले अधिकारी या लोकांना दिलासा देण्यासाठी आलेले नाहीत। मी त्याच मांजरा नदीच्या काठावरती असलेल्या अनपटवाडी या गावामध्ये आहे। आपण पाठीमागं पाहतोय हे नदीचं पात्र जवळपास अलीकडे 500 मीटरपर्यंत आणि पलीकडे 500 मीटरपर्यंत अशा पद्धतीने पात्र विस्तारलं होतं आणि त्यामुळं हे समोर पाहतोय अशा पद्धतीने इथली ही सगळी शेत जमीन वाहून गेली। तर दुसरीकडे मी दाखवायचा प्रयत्न करतो जनावरांचा इथं गोठा होता। इथे जनावरांचं कडबा आहे त्याला कापण्यासाठीचं हा अडकीत आहे। समोर जर बघितलं तर तिफन तशा पद्धतीने वाहून गेली। तर जी जनावरं वाहून गेली त्यांचे दावे आपण अशा पद्धतीने पाहतोय आणि आजही जर बघितलं तर समोर जे खूट आहेत ज्याला ही जनावरं बांधलेली होती त्या अशा पद्धतीने रिकामे खूट पाहायला मिळतात। एकंदरीत या एका शेतकऱ्याची अशी अवस्था नाही तर नदीच्या पलीकडच्या काठावरती देखील अनेक जनावरांचे गोठे होते ज्या गोठ्यामधले जनावरं वाहून गेले। या अनपटवाडी गावामधून 40 ते 45 जी मोठी जनावरं आहेत ती वाहून गेलीत। तर त्या शेळ्यांची संख्या देखील 50 ते 60 शेळ्यांची संख्या आहे। त्यामुळे वाहून गेलेल्या जनावरांचे पंचनामे देखील नाही। काही जी जनावरं होती ती गोट्यामध्ये होती त्यांची दावी तुटली नसल्यामुळं जाग्यावरती मरण पावली। या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पंचनामा करण्यासाठी आणि प्रशासन मदत करण्यासाठी आले का काय सांगाल? तुमच्यापर्यंत प्रशासनातले अधिकारी आलेत का आणि तुम्हाला काय मदत दिली गेली का? काहीच नाही मदत काहीच नाही दिली। प्रशासन काही आले काही नाही आले आणि आमचे गुरं गेले वाहून, काही कोट्यात मरून पडले हां आणि गंजी गेले, आमच्या कुट्या गेल्या, पत्र्याचे शेड गेले, रानं खंदू गेले, भरपूर आमच्या नुकसानी झाल्या। गेल्यात काही, अच्छा काय काय गेलं नेमकं? शेळ्या बी गेल्यात, काही जनावर गेले, काही म्हशी गेल्या, पुन्हा गाई बी गेल्यात बरं 2-4। कुणी आलं नाही का प्रशासनाचा अधिकारी? नाही ना आज कुणी कितवा आलं। दिवस आहे? आज 5-6 दिवस झालं। 5वा दिवस आहे आजचा। तर कुणी इकडे आलं नाही। नाही। मात्र तहसीलदार असेल तलाठी असेल यांनी काय सांगितलं का आता काय नाही, नुसतं आले बघितलं हा. आणि बघू काय जे होईल ते प्रोसिजर करू हा. एवढंच म्हणले आणि गेले। आपण मदत काहीच मिळाली नाही। काय नाही, नाही, 1 अजून रुपया काही नाही एक मदत। रुपया सुद्धा आणि नाही। जनावरांचे फोटो सुद्धा आमच्याकडे पहिले काढले, जनावर दाखवले, जिथे मेले तिथं डॉक्टर आले त्यांनी बघितले, PM केलं, गेलेत। आता पुढे काय होईल ते होईल, आणखी काहीच मदत नाही। काहीच तर नाही। कुणाची घरं सुद्धा वाहून गेलेत। नेमकं घर वाहून गेलं बाबा, काय काय तुमचं घरातलं वाहून गेलं आणि प्रशासनाने काय मदत केली तुम्हाला? घरात काही बी असतंय की आता काय नसते घरात, ज्वारी, बाजरी, गहू आता काय खाता? सगळं धान्य आता काय खाऊ, आता खायलाच काय इतकाच आहे। हा. हा काहीच राहिलं नाही। काय नाही म्हणजे अजून तसंच आहे ते पडलेलं आहे तसंच अच्छा. वाहून गेलेलं। पण आता पहिली तात्काळची मदत तुम्हाला 5,000 करणं गरजेचं आहे। काल अजितदादा आले होते, 5,000 तातडीनं दुसऱ्या दिवशी मदत करा म्हटलं होते आणि अन्नधान्य द्या, ते मिळाले तुम्हाला? काहीच नाही अजून, कसं काहीच नाही, नुसतं म्हणून गेले ते, काहीच नाही, कोणीच आलं नाही इकडे। का पुन्हा काहीच नाही। आपण ही ग्राउंड रियालिटी बघतोय। न्यूज 18 लोकमत या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बांधावरती आलंय, विशेषतः शेतकऱ्यांच्या सोबत आहे। इथं अधिकारी आणि प्रशासन मात्र जे येणारे नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची कुठेतरी दिशाभूल करत आहे। एकीकडे इथं राज्याचे उपमुख्यमंत्री आले, मुख्यमंत्र्यांनी दौरा केला, मात्र तरी देखील जर या शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचत नसेल मग शासनातले अधिकारी असतील, प्रशासनातले अधिकारी असतील, ते काय करतात? फक्त कागदोपत्री घोडे नाचवतात का? हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। विशेष माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत। काय सांगाल नेमकी पाटोदा तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि आज इथं हा शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे, प्रशासनातले अधिकारी काय करतात? नमस्कार। आज ही जी परिस्थिती 3-4 दिवसापूर्वी पाटोदा तालुक्यामध्ये मांजरा नदीला महापूर आला, तर ह्या नदीला ज्यावेळेस महापूर आला तर हा पूर फक्त नदीलाच आला नाही तर पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पण डोळ्याला महापूर आलेला आहे। शेतकरी एकदम त्रस्त झालेला आहे, शेतकऱ्यांचं जीवन इथं उद्ध्वस्त झालेलं आहे। आपण बघू शकतात हे मांजरा नदीचं प्रशासनातले अधिकारी आले इथं? प्रशासनातले अधिकारी आले सर, इथलच्या अधिकाऱ्यांनी, तहसीलदारांनी भेट दिल्या, पण इथलचे जे काय सज्जा येतो पारगाव सज्जा आणि पारगावच्या सज्जा अंतर्गत जे काय तलाटे आहे त्या तलाट्यांनी अजून पंचनामे केलेले नाही आहेत। कोणताही एकही पंचनामे इथं झाले। तात्काळची मदत मिळाली का नेमकी? तात्काळाची मदत अजून इथे कसलीही भेटलेली नाहीये। रेशन देखील दिलं पाहिजे, जे अन्नधान्याची किट आहे ती सुद्धा दिली पाहिजे, तशा पद्धतीची कुठे या गावात मिळाली? जेवढं आम्ही प्राथमिक माहिती घेतली तशी सरकारकडून, शासनाकडून असून कोणतीही 5,000ची तातडीची मदत झालेली नाही आणि कोणतीही रेशन वगैरे ह्यांना पोच झालेला नाहीये। काय सरपंच काय मिळालं? गावातले किती लोक बाधित आहेत? आज जर तुम्ही परिस्थिती पाहिली, तुम्ही जे आता लाईव्ह दाखवत आहात हे आतापर्यंत कुठल्याच पुढाऱ्याने दाखवलं नाही। फक्त रोड शो
रोडवर येऊन फक्त पुढाऱ्यांनी रोड शो करायचा आणि तिथून पाहायचं आणि शेतकऱ्यांना मदत दिली हे अशा पेपरबाजी आणि भमकबाज्या बातम्या लावून फक्त एक जो शो चाललेला आहे हे तर खरं शेतकऱ्यांच्या मड्यावरचं लोणी खाल्ल्यासारखं आज या नेत्यांनी काम चालू केलेलं आहे. खरं तर अजून जर 8-10 दिवसात सारखे दौरे केले आणि शेतकऱ्यांना काही मदत नाही मिळाली तर दौरे करण्यासाठी येणाऱ्या पुढाऱ्याला ही शेतकरी दगडं घालतील. कारण ही परिस्थिती इथे झाली. तुमचे फक्त दौरे गावोगाव येऊन करता आणि मदत कुठल्याच प्रकारची भेटली नाही. ह्या अनपटवाडी गावामध्ये 70 ते 80 जनावरं वाहून गेलेत. त्या जनावरांना अजून आत्तापर्यंत तात्काळ मदत यांना देणं गरजेचं होतं. तहसीलदारनी येऊन फक्त पाहणी केली किंवा SDO ऑफिसनी पाहणी केली किंवा इथल्या स्थानिकच्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी पाहणी केली किंवा पाहणी केली पण मदत मिळाली नाही. आणि कुणाची घरं जी वाहून गेली, किती लोकांची घरं वाहून गेली, त्यांना काय मदत मिळाली? जर तुम्ही हे जे आपण उभा राहिलेलो आहोत किती लोकांची घरं वाहून गेली? किमान जवळजवळ 10 ते 15 लोकांचे घरं इथं वाहून गेलेत. जवळजवळ कोठे वाहून गेलेत. त्या ज्वाऱ्या, त्यांच्या खाणं पिणं, 7-8 गाई, 1-1 लाख रुपये, 1 लाख रुपयाच्या किमतीची गाई आणि 2 बैलाची जोड जी आहे ती जवळजवळ 1.5 लाख रुपयाची बैलाची जोड, शेळ्या 10 ते 15 हजार किमतीच्या 10-15 शेळ्या, अशा अनेक लोकांचे इथं नुकसान झालेलं आहे. घर संसार खूप मोठं वाहून गेलं. मात्र इथं शासन प्रशासन आहे, ते शासन प्रशासन फक्त सांगतंय आम्ही मदत करतोय. मात्र तात्काळची जी मदत आहे या शेतकऱ्याला आज 4 दिवस उलटलेत पूर ओसरून. मात्र या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आजही अश्रू आहेत. हे अश्रू पुसण्याचं काम इथल्या सरकारनं केलं नाही, शासनानं केलं नाही. शासनाची जी मदत मिळायला पाहिजे होती ती अद्यापर्यंत मदत मिळाली नाही. त्यामुळे नेमकं पंचनामा करत असताना शासनाच्या अधिकाऱ्यांचाच पंचनामा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून केला जातोय आणि अधिकारी हे अद्यापर्यंत पीडित लोकांपर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे जे कोणी अधिकारी न्यूज 18 लोक बघत असतील त्यांनी या शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्यासाठी यांच्या बांधावरती, यांच्या घरी येणं गरजेचं आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.